नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या हा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 ची मित्रांनो इथं गुणवत्तेनुसार मित्रांनो इथं तुमची निवड यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमची फायनल कट ऑफ लागलेली मित्रांनो, तुमची ग्राउंड प्लस मैदानी चाचणी प्लस तुमचं इथं लेखी परीक्षा दोघंही मिळून तुमची इथं एकत्र इथं फायनल सिलेक्शन कट ऑफ लावण्यात आलेली मित्रांनो आणि तुमची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये निवड झालेली मित्रांनो लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीकरिता त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो. कोणत्या कास्टची किती कट ऑफ गेलेली आहे, किती विद्यार्थ्यांना इथं सिलेक्शन झालेले, कोणत्या कास्टच्या किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले आणि फायनल कट ऑफ किती गेलेली आहे, कोणत्या कास्टची सर्व कास्टची तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे मी. फायनल कट ऑफ किती गेलेली आहे आणि किती विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे, महिला पुरुष दोघांचं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई भरतीसाठी इथं फॉर्म अप्लाय केला असेल किंवा मैदानी चाचणी लेखी परीक्षा दोघंही त्यांनी दिली असेल आणि फायनल रिझल्टचा वेट करत असेल मित्रांनो, तर तुमचा फायनल रिझल्ट लागलेला आहे. तुमची इथं निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, निवड यादी आणि म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तुमची दोघंही इथं प्रसारित झालेली मित्रांनो, प्रसिद्ध झालेली आहे. कशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे की तुमचं सिलेक्शन झालंय किंवा नाही झालंय. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्र इथं जाहीर झालेले मित्रांनो. बघा 19 तारखेला जाहीर झाले, कालच जाहीर झाले. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला ही काही माहिती डायरेक्ट वाचून दाखवणार नाही, तुम्हाला डायरेक्ट मी फायनल कट ऑफ तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि कोणत्या कास्टच्या किती विद्यार्थ्यांचं किती मार्गावर सिलेक्शन झालेले, काय कट ऑफ गेलेले कोणत्या कास्टचं ते तुम्हाला एकदा सांगतो मी. लक्षात सर्वांना. चला बघ मित्रांनो, सर्वात पहिले आपण ओपन कॅटेगरीचं बघून घेऊया. बघा ओपन कॅटेगरीचा आपण बघून घेऊया. तर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो, बघा खुला प्रवर्ग तुम्हाला इथे दिसत असेल, खुला प्रवर्ग इथे दिसत असेल. बघा ओपन कॅटेगरीच्या मित्रांनो 2 जागा होत्या मित्रांनो. सर्वात पहिले आपण इथं पुरुष उमेदवारांचं बघूया मित्रांनो. ओके, पुरुष उमेदवारांचं बघूया, सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचं. बघा तो पुरुष उमेदवारांचं ओपन कॅटेगरीच्या 2च जागा होत्या मित्रांनो. अशा प्रकारे बघा 2 जागा होत्या आणि कट ऑफ लागलेले मित्रांनो ओपन कॅटेगरीचं लातूर जिल्ह्याचं मित्रांनो पुरुषांचं 129 मार्गावर 129 आणि 131 या 2 विद्यार्थ्यांना इथं सिलेक्शन झालेले म्हणजे कट ऑफ लागले 129 मार्गावर. आलं लक्षात सर्वांना. पुढे बघा, पुढे ओपन कॅटेगरीच्याच महिलांचं इथं कट ऑफ बघूया आपण. बघा ओपन कॅटेगरीच्याच महिलांचं कट ऑफ आहे मित्रांनो. महिलांचं कट ऑफ मित्रांनो एकच जागा होती महिलाला आणि ती 124 मार्गावर इथं भरण्यात आलेली आहे म्हणजे कट ऑफ तुमचं महिलांचं 124 वर गेलेलं मित्रांनो ओपन कॅटेगरीचं. लक्षात सर्वांना. अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचं होतं. नंतर बघा मित्रांनो, नंतर आपण ईडब्ल्यूएसचं बघूया. बघा नंतर तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सांगतो. बघा ईडब्ल्यूएस आपण सर्वसाधारण मुलांचं ईडब्ल्यूएसचं बघूया मित्रांनो. ईडब्ल्यूएस मुलांचं सर्वसाधारण कट ऑफ लागलेले 119 मार्गावर इथं फायनल सिलेक्शन झाले मित्रांनो. 4 जागा होत्या मित्रांनो आणि 4 जागा इथं भरण्यात आलेले मित्रांनो. ईडब्ल्यूएस महिलांचं बघूया आपण. ईडब्ल्यूएस महिलांचं इथं 71 मार्गावर बघा मित्रांनो. ईडब्ल्यूएस महिलांचं खूप कमी कट ऑफ लागलेले 2 जागा होत्या आणि 71 मार्गावर इथं मुलींचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. महिलांचं ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचं हे कट ऑफ होतं. नंतर बघा मित्रांनो, ईडब्ल्यूएस म्हणजेच माजी सैनिक मधचं कट ऑफ एकच जागा होती, ते 88 मार्गावर इथं भरण्यात आलेली. 88 मार्ग इथं कट ऑफ लागलेला मित्रांनो. नंतर पुढची कास्ट बघूया आपण. पुढची एससीबीसी बघा मित्रांनो. एससीबीसी कास्ट बघूया आपण. हे बघा अशा प्रकारे एससीबीसी कास्ट तुम्हाला दिसत असेल. तर एससीबीसी कास्टचं मित्रांनो बघा 2 जागा होत्या आणि एससीबीसी कास्टचं इथं फायनल सिलेक्शन मुलांचं सिलेक्शन मित्रांनो. मुलांची कट ऑफ एससीबीसीची 120 मार्गावर लागलेली आहे आणि एससीबीसी महिलांची कट ऑफ मित्रांनो 121 मार्गावर लागलेली आहे, कारण एकच जागा होती म्हणून. आलं लक्षात सर्वांना. चला पुढे बघा, पुढे ओबीसी कॅटेगरीचं बघून घेऊया मित्रांनो आपण. ओबीसी कॅटेगरीच्या इथे टोटल 3 जागा होत्या मित्रांनो आणि 113 वर मुलांचा कट ऑफ मित्रांनो. ओबीसी कॅटेगरीचा मुलांचा कट ऑफ 113 मार्गावर लागलेले मित्रांनो आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिलांची एकच जागा होती आणि ती 109 मार्गावर इथं भरण्यात आलेले मित्रांनो. म्हणजेच ओबीसी कॅटेगरीच्या महिलांचं 109 मार्गावर इथं फायनल कट ऑफ फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो. नंतर बघा भजब म्हणजेच एनटीबी. बघा एनटीबीचं बघूया मित्रांनो आपण. एनटीबीचं बघा, एनटीबीच्या मित्रांनो 2 जागा होत्या आणि एनटीबीचं सर्वसाधारण मुलांचं इथं कट ऑफ लागलेलं 126 मार्गावर. आलं लक्षात सर्वांना. आणि एनटीबीची महिलांची एकच जागा होती मित्रांनो. तर एनटीबी महिलांचं एकच जागेसाठी 111 मार्गावर इथं फायनल सिलेक्शन झाले. फायनल इथं कट ऑफ लागलेलं मित्रांनो महिलांचं एनटीबीचं. लक्षात सर्वांना. नंतर बघा एसटी कॅटेगरीचं बघूया आपण. बघा नंतर बघा एसटी कॅटेगरीचं बघा. एसटी कॅटेगरीच्या 4 जागा होत्या मित्रांनो आणि 4 जागामध्ये एसटी कॅटेगरीचं पुरुषांचं कट ऑफ लागलेलं 113 मार्गावर आणि एसटी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागलं मित्रांनो इथं 85 मार्गावर. लक्षात सर्वांना. एसटी कॅटेगरीच्या महिलांचं 2च जागा होता आणि पुरुषांच्या इथं 4 जागा होत्या मित्रांनो. अशा प्रकारे बघा. पुढे बघा एससी कॅटेगरीचं बघूया आपण. एससी कॅटेगरीचं पण दिलेलं आहे. नंतर बघा एससी कॅटेगरीचं. तर एससी कॅटेगरीचं बघू शकतो मित्रांनो. एससी कॅटेगरीच्या 3 जागा होत्या आणि सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागलेलं 110 मार्गावर आणि मुलींचं कट ऑफ लागलेलं महिलांचं 118 मार्गावर एससी कॅटेगरीचं. नंतर पुढे बघा. आता बघा मित्रांनो, ही जी पुढची जी लिस्ट आहे मित्रांनो, ही आणि याच्या खालच्या जेवढ्या पण लिस्ट आहे ते वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता कास्टनुसार इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. किती विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर आहे, कास्टनुसार इथं तुमची वेटिंग लिस्ट दिलेली मित्रांनो. अशा प्रकारे आलं लक्षात सर्वांना. बघा अशा प्रकारे इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे मुलांची महिलांची. अशा प्रकारे बघा ही माहिती मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इथं लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25
शिपाईकरिता इथं गुणवत्तेनुसार त्यांची इथं निवड झालेली मित्रांनो. त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आणि मी आशा करतो तुम्हाला ही माहिती तुम्हाला आवडली असेल. ज्या विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा पोलीस शिपाईमध्ये फॉर्म भरला होता आणि ते फायनल इथं कट ऑफचा वेट करत होते मित्रांनो, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून टाका. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.